नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडा मुंबईच्या लॉटरीमध्ये PMAYच्या घरांसाठी आता वार्षिक उत्पन्न मर्यादा ही किती असणार आहे, तर नवीन नियम लागू काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या आगामी अंदाजे 2000 घरांच्या सोडतीत गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील रिक्त असे 88 घरांचा समावेश आहे। या घरांसाठी इच्छुक असलेल्यांसाठी दिलासादायक बाब आहे। मुंबईतील PMAY योजनेतील या घरांसाठी आता वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपये असणार आहे, अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आली आहे। यापूर्वी ही मर्यादा वार्षिक 3 लाख रुपये अशी होती। मुंबईत पहिल्यांदाच PMAY योजनेअंतर्गत गोरेगाव पहाडी येथे 1900हून अधिक घरे बांधण्यात आली आहेत। या घरांचा समावेश मुंबई मंडळाने ऑगस्ट 2023च्या सोडतीमध्ये केला होता। 322 चौरस फुटाच्या घरांची विक्री किंमत ही 30,44,000 रुपये अशी होती। ही घरे अत्यल्प गटासाठी होती। दरम्यान म्हाडा सोडतीच्या नियमानुसार अत्यल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक 6 लाखापर्यंत अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। पण PMAY योजनेसाठी मात्र वार्षिक 3 लाख रुपये अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे आणि त्यामुळे गोरेगावमधील PMAY योजनेतील घरांसाठीही वार्षिक 3 लाख रुपये अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा लागू झाली असून त्यानुसारच ऑगस्ट 2023मध्ये घरांची विक्री करण्यात आली। या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला असला तरीही अनेक इच्छुक या घरांसाठी अर्ज करू शकले नाहीत। मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाचा विचार करता 3 लाख वार्षिक उत्पन्न मर्यादेत बसणारे अर्जदार खूपच कमी असल्याने मोठ्या संख्येने इच्छुक अर्जदार अर्ज भरू शकले नाहीत। ही बाब लक्षात घेता म्हाडाने मुंबई महानगर प्रदेशासाठी PMAY योजनेतील घरांसाठी वार्षिक 6 लाख रुपये अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा लागू करावी अशी मागणी एका प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारकडे केली होती। हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला आहे। त्यानुसार कोकण मंडळाने ही उत्पन्न मर्यादा लागू केली आहे। आता मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी ही नवीन उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आली आहे। तेव्हा आता मुंबई मंडळातील PMAY घरांसाठी वार्षिक 6 लाख रुपये अशी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा असणारे इच्छुक अर्ज भरू शकतील। PMAYच्या घरांसाठी आता वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 6 लाख रुपये करण्यात आलेली आहे। हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।